नमस्कार मंडळी. आज आम्ही हा नीला घेऊन आलोय कास पठारावरती. कास पठार, फुलांचं पठार. युनेस्कोने याला जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिली आहे. 850हून अधिक प्रकारची फुलं आणि वनस्पती इथे आढळतात. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गासारखं आहे. आजच्या मोबाईल आणि स्क्रीनच्या जगात आपल्या मुलांना निसर्गाशी जोडणं ही एक आपली जबाबदारी आहे आणि कास पठार त्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण आहे. लहान मुलांसाठी कास पठार हे एक जिवंत शाळेसारखं आहे. मुलांना इथं शिकवता येतं की निसर्गाकडून घ्यायचं पण त्याचं संरक्षणही करायचं. फुलं तोडू नये, झाडांना इजा करू नये, कचरा टाकू नये, हे निसर्गप्रेमाचे पहिले धडे आहेत. इथं मुलं निसर्गाशी एकरूप होऊन जातात. जसं चित्रकार आपल्या रंगपेटीतून अनेक रंग वापरून चित्र रंगवतो, तसेच निसर्गाचे असंख्य रंग गुलाबी, जांभळे, पिवळे, पांढरे या पठारावर एकत्र करून पूर्ण जमिनीवर रंग उधळले आहेत असं वाटतं.